मराठी भाषेमध्ये तुम्ही केलं नव्हतं क्या नहीं वो बता दिया उन्होंने फॉर्म मराठी में मराठी भाषेमध्ये का नसतात फॉर्म? आताच नाही, खूप दिवसांपासून तक्रार आहे मराठी भाषेमध्ये का नसतात. बँक कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये, आणि आपलं नायगाव आहे, नायगावमध्ये तर टोटली मग मराठी भाषेत पाहिजे ना. तुम्ही हिंदी वो जैसे चल रहा था उसमें मैंने आपको खुद मैं भी आया हूँ, ज्यादा टाइम नहीं हुआ तो मैं भी चेंज करवा रहा हूँ. महाराष्ट्रातील राहतात ना, महाराष्ट्राची राज्यभाषा काय आहे? मराठी आहे. मराठी मॅडम करवाने के लिए दे दिया है वो ऑनलाइन प्रिंट हो गया. पण जेव्हा इकडे आलो आम्ही तेव्हा मला करवायला तुम्ही दिलं हे चुकीचं आहे ना. त्याच्या आधी पाहिजे ना. वो चुकीचा है, उसमें कोई गलत वो बात नहीं है कि वो है जो है वो चेंज करने के लिए इमीडिएट हमने. मग आता ह्याच्या पुढे समजा आम्हाला मराठी भाषेत फॉर्म जर आढळले नाही, तक्रार आल्या तर मग त्याला जबाबदार कोण असणार आहे? देखिए कैसा है इसमें मराठी जो लोकल लैंग्वेज है उसमें तो छुपाना है ही. हाँ तेज तो मुद्दा तो अभी उसके लिए हमने जैसे जो फॉर्म रह गया, एक फॉर्म रह गया तो हमने दे दिया भेज दिया. अभी देखो मैं आपके पास मेरी बात अच्छा वो अकाउंट ओपनिंग का फॉर्म जो मराठी में छापने के लिए दिया था आज ला के देगा. जो अकाउंट ओपनिंग फॉर्म था मराठी में प्रिंट करने का था वो उसको लाके कितने आज देगा शाम तक? कल सुबह दे दे. चल मेरे को सुबह तक दे दे, ठीक है. दे अभी कितना लगेगा? 500 ले आप. 400-500 ले, ठीक है. ठीक है तब आ जाएगा तो कारण पूर्ण. कोई बात नहीं मैडम, वो तो आज सुबह ही ला देगा, उसको सुबह ही आ जाएगा. ये आपके सामने मैंने बात की थी, ऐसा तो है नहीं कि बाद में मैंने उसी टाइम पे ऑर्डर दे दिया था. देखिए क्या होता है, कभी कभी हम लोग क्या है काम में रहते हैं, भीड़ रहती है, करती रहती है, हम लोग भूल जाते हैं कि मिस हो जाता है, तो उसको हम लोग तुरंत जैसे आपने नोटिस में लाया तुरंत हमने एकदम एक्टिव. ये नोटिस लाने की जरूरत पड़ी क्यों? पड़ी कि अब मैडम वो तो देखिए क्या है, अगर हुआ है गलत है. हर लैंग्वेज के बारे में वो सोचना नहीं पड़ता है. मराठी जिधर लैंग्वेज आता है उधर सोचना पड़ता है. गलत बात है ना. महाराष्ट्र की भाषा क्या है? राज्य भाषा महाराष्ट्र की मराठी है. हाँ, ऊपर से आप बोल रहे हो वो दिमाग में नहीं आया, गलत बात है ना. ये दिमाग में ऐसा नहीं कह रहा हूँ मैं ये कह रहा हूँ कि वो मतलब जो यहाँ पे चल रहा था, मैं भी अभी आया हूँ ना, जो मैंने अभी किया है, ज्यादा टाइम नहीं हुआ है. और दूसरा ये है कि ये इमीडिएट इफेक्ट से मेरा उसी दिन से छपने के लिए दीजिए. ऐसा नाही आहे की उसमें डिले किया. ठीक आहे. याच्या पुढे आहे ना मराठी भाषेमध्ये फॉर्म उपलब्ध राहिले पाहिजे, एवढीच आमची इच्छा आहे. 2 दिवसानंतर कोणीतरी आमच्याकडे येऊन जाईल. आम्हाला त्यावेळी वाडेकर नायगाव संघटन तुम्ही आता बघत असाल तर मी नायगाव पूर्व येथील बँक ऑफ इंडिया या बँकेच्या बाहेर उभी आहे. इथे याचं कारण म्हणजे काल आपले नायगावचे उपशाखा अध्यक्ष रोहन वाडेकर साहेब इथे नवीन खातं खोलण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांच्या निर्देशात आले की या इकडे छापील जे नमुने होते त्याच्यामध्ये इंग्लिश आणि हिंदीमध्ये होते पण मराठीमध्ये नव्हते. त्यासाठी आज आम्ही बँक मॅनेजरला मराठीमध्ये झाले पाहिजे छापील नमुने, यासाठी ह्यांना लेटर द्यायला आले आहे. आणि जर मराठीमध्ये छापील नमुने यांनी छापले नाही तर ह्यांच्यावर कारवाई केली जाईल. आणि त्याला एकमेव कारण बँक ऑफ इंडियातील मॅनेजर साहेब असतील. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मी सुजित राणे, नायगाव शहर उपविभाग अध्यक्ष. जसा मॅडमनी सांगितलं की जो हा एक मुद्दा होता मराठी भाषेचा बँकेमध्ये, तर म्हणजे बँक ऑफ इंडिया हाच इश्यू नाहीये. आज प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघणार तर अमराठी मोठ्या मोठ्या मुद्द्यावर बसलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग मराठी भाषेची गळचेपी त्यांच्याकडून केली जाते. तर असंच हे बँक ऑफ इंडिया आहे. तर खूप लोकांची अगोदर सुद्धा तक्रार आली होती की इथे मराठीमध्ये फॉर्म उपलब्ध नसतात. जे नवीन अकाउंट ओपनिंग करतो त्याचे मराठीमध्ये फॉर्म उपलब्ध नसतात. तर ते आमचे रोहन वाडेकर शाखाध्यक्ष, त्यांच्या लक्षात आली ती गोष्ट. त्यांनी तातडीने त्या मॅनेजरसोबत त्या गोष्टीचं बोलणं केलं. त्यांनी सांगितलं की एका दिवसामध्ये जे फॉर्म आहेत ते आम्ही उपलब्ध करून देतो. आजचा दुसरा की तिसरा दिवस आहे, अजूनपर्यंत फॉर्म त्यांनी उपलब्ध करून दिले नाहीत. त्यासाठी आम्ही त्यांना आज पत्रव्यवहार केलेला आहे आणि फक्त 2 दिवसाचा त्यांना टाइम दिलेला आहे. 2 दिवसात त्यांनी जर ते ओपनिंगचे फॉर्म उपलब्ध केले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने कशी कारवाई करायची ती करेल. धन्यवाद.